ओके, नमस्कार. मी महेश देवकर. आज आपण FYBA जे काही NAP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्यामध्ये दुसरा प्रॅक्टिकलचा जो सब्जेक्ट आहे त्याचं आपण पहिलं प्रॅक्टिकल आपण घेणार आहोत. त्या पहिल्या प्रॅक्टिकलचं नाव आहे परिणामाचे ज्ञान. याच्यामध्ये काय आहे तर प्रामुख्याने तर आपण एक प्रयोग किंवा आपल्याला जशी जशी माहिती भेटत जाते तसं आपलं नॉलेज कसं तयार होतं या रिलेटेड हा प्रयोग आहे. या प्रयोगामध्ये आपण लाईन ड्रॉ टास्क त्या ठिकाणी देणार आहोत. म्हणजे एक लाईन ओढायची आणि त्यानंतर तो टास्क पूर्ण करायचा, त्या पद्धतीचा हा प्रयोग आहे. ओके, त्या प्रयोगासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे तर आपल्याला 10 सेंटीमीटर 30 सेंटीमीटर लांबीची ही पट्टी त्या ठिकाणी घेतलेली आहे आपण. त्यानंतर पेन्सिल त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला डोळे बंद करण्यासाठी किंवा डोळे झाकून घेण्यासाठी हा आपण कापड त्या ठिकाणी डोळ्याला पट्टी बांधण्यासाठी घेणार आहोत. त्यानंतर प्रथम आपल्याला काय करायचे आहे 10 सेंटीमीटर लांबीची अशी रेष ओढून त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि प्रयुक्ताला पहिल्या प्रयत्नामध्ये तिचे डोळे बंद करायचे आणि ह्या बिंदूपासून त्याला 10 सेंटीमीटर लांबीची डोळे बंद करून रेष ओढायला लावायची. ओके, याचे 10 प्रयत्न त्या ठिकाणी प्रयुक्ताचे घ्यायचे. ओके, आपला प्रयुक्त या ठिकाणी आलेला आहे. ठीक आहे, आता ह्या पहिल्या प्रयत्नामध्ये काय घ्यायचं आहे त्या व्यक्तीला माहिती सांगायची नाही आहे. ओके, तो रेष कमी ओढतोय जास्त ओढतोय काहीच बोलायचं नाही. त्याला 10 सेंटीमीटरची रेष ओढून झाली की त्याला म्हणायचं सांग मला. त्यानंतर मग असे 10 प्रयत्न त्या ठिकाणी घ्यायचे. ओके, नंतर 10 प्रयत्न घेतल्यानंतर दुसऱ्या प्रयोगामध्ये काय करायचं परत त्याला 10 रेषा त्या ठिकाणी ओढायला लावायच्या. 10 प्रयत्न घ्यायला लावायचे. त्यामध्ये सांगायचं जर रेष कमी ओढली गेली तर त्यांना सांगायचं ही 10 सेंटीमीटरपेक्षा कमी ओढलेली रेष आहे किंवा 10 सेंटीमीटरपेक्षा जास्त ती ओढली गेलेली रेष आहे. याची माहिती आपल्याला दुसऱ्या 10 प्रयत्नामध्ये द्यायची आहे. आलं लक्षात. आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये आपल्याला ॲक्च्युअल सांगायचं आहे. ज्यावेळेस तो प्रयुक्त रेष ओढतो त्यावेळेस सांगायचं. समजा त्याने 9 सेंटीमीटर लांबीची रेष ओढली तर त्याला सांगायचं 9 सेंटीमीटर लांबीची तो रेष ओढलेली आहे. आणि असे 10 प्रयत्न त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. ओके, आलं लक्षात. आणि त्याच्या ज्या नोंदी आहेत आता पहिल्या 10 याच्या नोंदी या पद्धतीने म्हणजे 1 नंबरचं प्रयत्न घेतल्यानंतर रेषेची लांबी जी आहे म्हणजे ती आली असेल अंदाजे 15 सेंटीमीटर. मग इथं 15 सेंटीमीटर मग जसे लांबी येईल तसं आपल्याला त्या गोष्टी इथं मेन्शन करायच्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या वेळेस पण आपल्याला त्याच पद्धतीने आपल्याला त्या गोष्टी मेन्शन करायच्या आहेत. ठीक आहे, आता आपण प्रयोगाला सुरुवात करूया. तुम्ही रेडी आहात? यस, प्रयोग करण्यासाठी तुम्हाला प्रयोग समजला आहे. तुम्हाला ही जी स्किल आहे तुम्हाला एका बिंदूपासून तुम्हाला अशी सरळ रेष ओढायची आहे 10 सेंटीमीटर लांबीची. सेंटीमीटर मीटर या गोष्टीचं नॉलेज आहे. ठीक आहे, ही 30 सेंटीमीटरची रेष आहे. आता मी काय करतो तुमचे डोळे बंद करतो. डोळे बंद. ह्या दक्षता काय घ्यायची फोन सायलेंट ठेवणं गरजेचं आहे. हे प्रयोग होताना कोणताही बाहेरचा आवाज येता कामा नये. त्यानंतर प्रयोगाला दिसता कामा नाही. नाहीतर प्रयोगाला दिसलं तर तो बरोबर तेवढीच रेष त्या ठिकाणी ओपन करेल. आलं लक्षात. ठीक आहे, आपण एकदा व्हेरीफाय करणार आहोत प्रयोगाला खरंच दिसतंय का. प्रयोग पण आपल्याला खरे उत्तरं त्या ठिकाणी देईल. हां, हे किती आहेत 5 आहेत. व्हेरी गुड. हे व्हेरी गुड. हे व्हेरी गुड. हे व्हेरी गुड. ठीक आहे, म्हणजे याच्यातून आपल्याला व्हेरीफाय झालं म्हणजे प्रयोगाला आपल्याला याच्यामध्ये काही दिसत नाही याची खबरदारी घेतली. आता आपण प्रयोग त्या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत. ओके, आपल्याकडे एक पेन्सिल आहे. पेन्सिल कुठं आहे? हां, ही पेन्सिल दिसते. आता आपण प्रयोगाला आपण या पद्धतीने 10 प्रयत्न त्या ठिकाणी घेणार आहोत. ओके, कोणीही बोलणार नाही आहे मध्ये कोणत्याही प्रकारचा आवाज काढणार नाही आहे. हात दे तुझा. ही पट्टीने ही पकड. ओके, हां, पकडलं. रेष वाढायची तुला. हां तू हां ये आहे ना. हे असा हात खाली टेकवायचा नाही आहे. तुला वाटतंय ना. हां ओढ 10 सेंटीमीटरची रेष. थांब अशी आडवी रेष ओढायची आहे.
इथं बिंदू दिसतोय. हां, इकडच्या साईडला ओढायची. हे हात काढ. हां, ओढ. 10 सेंटीमीटर वाटत असेल तर स्टॉप करू शकते. स्टॉप ना. ठीक आहे. येस. नेक्स्ट असे 10 प्रयत्न त्या ठिकाणी घ्यायचे. ओके. हां, इथे हां, एकच मिनिट. हां, ओढ. हां, येस. असे 10 प्रयत्न त्या ठिकाणी घ्यायचे. ओके. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण काय करणार आहोत, याच्या नोंदी आपण नंतर मेजरमेंट करून आपण या ठिकाणी मेन्शन करणार आहोत. आलं लक्षात. म्हणजे असे प्रयत्न आपण घ्यायचे. आता आपण दुसरा पेन पण यूज करू शकतो त्यासाठी. ओके. आता आपण दुसरा प्रयत्न करणार आहोत. हे पकड. ओके. हा बिंदू आहे. हां, ओढ रेश. हा 8-20 ओढायची. ओढ आली. आत्ता ओढले. थोडी रेश ती प्रमाण रेषेपेक्षा छोटी झालेली आहे. म्हणजे असं दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्या गोष्टी सांगायच्या आहेत. ठीक आहे. हां, ओढ. प्रमाण रेषेपेक्षा ती जी रेष आहे ती लहान आहे. ओके. ओढ. ठीक आहे. थोडीशी रेष कमी पडती आहे प्रमाण रेषेपेक्षा. ओके. तो जवळ आलेली आहे. पुढे रेष आणखी कमी पडती आहे. ओढ रेष. ओके. पुढे रेष कमी पडती आहे. यस. ओके. उगं थोडी रेस कमी त्या ठिकाणी पडली. नॉर्मल थोडी आणखी वाढवली असेल तर ती योग्य आली असते. यस. ठीक आहे. असे 10 प्रयत्न त्या प्रयत्नाचे घ्यायचे. आता तिसरा जे प्रयत्न आहे ते या पद्धतीने घ्यायचे. ओके. ठीक आहे. आता मी तुला 10 सेंटीमीटर जी रेष आहे त्याला तू किती सेंटीमीटरची रेष ओढली ते मी तिथं सांगणार आहे. आलं लक्षात. ओके. तुला 10 सेंटीमीटरची रेष त्या ठिकाणी ओढायची. वेट. हां, ओढ. तू 9 सेंटीमीटरची रेष या ठिकाणी ओढलेली आहे. तू 9.5 सेंटीमीटरची रेष आता ओढलेली आहे. तू 11 सेंटीमीटरची रेष ओढली आहे. व्हेरी गुड. तू 10 सेंटीमीटरची रेष ओढली आहे. येस.
10 सेंटीमीटरची रेष ओढली. Yes.